नंबर मार, तो 2 नंबर ही मारा। बाद में इसमें क्या इसका दिमाग किधर ना। सलून मध्ये झाली भांगड ना शर्तीना दिसला दीपेश माली. तर चला गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे. सकाळीच मॉर्निंग झाली, दुकानावर खाऊ घ्यायला गेलतो. तिथं माऊ पण आली. मग आता काय आपल्या वाट्यातलं खाऊ माऊला पण द्यायला लागलं. तसंच लगेच चालेल तर बघता होतं काय घरातली एक चप्पल डबल कुत्र्याने खाल्ली. ही बघा अख्खा जोडच खाल्ला या टायमाला. तर कुत्र्यावी नको करून ठेवले. तर तसंच लगे कल्टी मारली ना गेलो पहिले पेट्रोल टाकायला. जायचा होता फाट्या बघायला. टाकला पेट्रोल न लगे गोटी कल्टी मार बोलू केला ढाकान बंद न डायरेक्ट पोचलो सावध नाक्याला. चालेल भावाला आल्या म्हणून असा वाकडा तिकडा तन मारीत पोचलो लगेच वही लोकेशन पोचलो न पहिले बिना आंघोलीचाच गेलतो कारण की आज बिना आंघोलीची जाम कामं करायची होती. गेल्या फाट्यांजवळ जायचं होतं लोकेशन प्रॉपर माहीत नव्हता. पोचलो तर बघा कशी फाटे सेट केले. ही फाट्याने तर परलेल फाटे उचलायची होती पण त्याच्यामध्ये काही कुत्र्याला बघवला नाही जाऊन त्याच्यावर मुतला. बघा ना असं मुतले ना आरामशीर चालले. असं कुठं असतं व्यवहार. तसं टेम्पो पण आली लगेच फाट्या भरायची तयारी आपली चालू झाली. मागं फाट्या भरताना मी पुढे येऊन बसलेल कारण की माऊला पण संभलाचा होता. तिला अंगला तुला यायची गरज नव्हती एवढ्या लांब. तिला काय बोलायचं नाही पोरावं. लगेच तासात लगेच घरी आलतो तो बघता मावशीच्या पोरी आल्या त्या चहा पाणी करायला. त्यानं आणून दिला फट्टाफट भाजीपाला ना तसाच लगे गोटी कल्टी मार पारग्याला आलो. पारग्याला आलतो तर करा काम काय ना काय का असाच लगेच चालू होता. आजचा दिवस अख्खा दुपार येईल अशीच गेली. बघता होतो टोलनाके आणि मधीनच गाडी फसून ठेवली. मग आपली गाडी जायची आदावत. तसाच पाडग्यातल्या लगेच रिटर्न आलो तांगडावरती कारण कम्फर्ट झोनमध्ये चड्डीवर काम झाला सगळं झालं. लगेच घरच्या रस्त्याला आलो. घरी सामान पोचवला ना लगेच केस कापायला आलो. तिथं झाली ती टेकाटेकी. त्याला सांगेल 2 नंबरची मशीन मारायला त्यांनी 1 नंबरची मारली. याच्यावरले या तांबरे केसवाल्याला लई बोलत होता. त्यांची भांगं सॉल्व होल का नाही माहीत नाही. त्याला सांगलं माझं केस कापून घे. त्यांनी मारलं हे असं कापलं थोडंसंच केस. तसंच बघा या केसचं पण लई रेट चालू आहे सध्या. काय बोलायचा याला सांगलं आवरा रेट नको घेत जाऊ. तसंच लगे गोटी तिथल्या कल्टी मारली ना डायरेक्ट पोचलो कोणगावच्या अड्ड्यामध्ये. तिथं यो मामाचा पोऱ्या दिसला लगे त्याला बाय बाय बोललो. लगेच तिथं होता दीपेश माली पण शर्तीनं आलता पोरावं. बघा कसं 2 बोटा करतं इकडं बघा स्माईल बघा. तसाच जास्ती काही नाही बोलतं. सुमित भाई पण आलता बघा कसा गोला खात शर्तींचा आनंद घेता. शेंडी बांधलेल गॉगल लावलेल सगळा गेलता. त्याच्यामध्ये आपण घेतला फटका मारायला हर्षल व्हायच्या बघा ना कशी. त्याला समजायच्या आधी लगेच गोटी कल्टी मार ना ब्लॉग अपलोड केलेला आहे तर बघायला विसरू नका. तर बाय बाय.